2-3 दिवसापूर्वी आमचं चाललं होतं की वाढदिवस साजरा नाही करायचं, पण काही सामाजिक उपक्रम असेल त्यातून जे काही कार्यक्रम नियोजित होते ते आपण केले. तर घटनाच अशा घडल्या होत्या, पण तरी सुद्धा काही प्रेमाच्या मंडळी ते म्हणले की एक वेळ सांगा आम्हाला भेटायला यायचे, तर आयोजित केलं. आमचे मित्र सुजित भाऊ फेरे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने इथं माझ्या नावाचं गाणं आणि त्याच्यामध्ये ते म्हटले की कशाला करायचं, तर तुझ्यामधले जे काही विश्लेषण आम्हाला वाटले त्याचं गाणं आम्ही तयार केलं. त्याचंही मी मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप मोठी साथ दिली. तालुक्याची सेवा करण्याची संधी बेनके साहेबांना खूप प्रदीर्घ काळ दिला, मलाही दिलं, आणि त्याच्यामुळं आपल्या प्रेमाखातर आपण सर्वजण इथं आलेला. आणि सेवेच्या भावनेतूनच जे काय मला करता आलं त्याचा उल्लेख अनेकांनी इथं केला आहे, त्याचा पुन्हा एकदा उल्लेख मी करणार नाही. पण पांडुरंग पवार साहेबांनी पण माझ्या पत्नीला सांगितलं की जरा समजून घे, सांभाळून घ्या, आम्हाला सारं का माधुशी. निश्चितच लोकांची सेवा करतोय, समजून सांभाळून तो घेशीलच, पण इतर नेते करतील तसे मी करणार नाही. असं मला तुम्हाला एक सगळ्यांना गोष्ट एक आवर्जून सांगायची. आपल्या तालुक्याचा जो गाभा आहे ना, तो पाणी, आणि पाण्याच्या बाबतीत मला अनेक मार्गदर्शन करणारे लोक असे खूप आहेत. त्याच्यामध्ये इथे बाळासाहेब भाऊ इथं बसले की नेमकी मेघ कुठं आहे, आणि म्हणून 5 वर्षामध्ये पाणी आपण व्यवस्थित सांभाळण्यामध्ये यश प्राप्त केलं. हा काही पक्षाचा वाद नाही, राजकीय वाद नाही, हा प्रांताचा वाद आहे. आणि जे 3 प्रकल्प ज्याचा उल्लेख अनेकांनी केला, चिलेवाडीचं पाईपलाईन आणि पटराचं पाणी, वडाचं सिंचन, ते तर आपण पत्रात पाडून घेणारच. पण एक गोष्ट 2018 साली झाली, उकडीची 3री सुप्रमा झाली. त्या 3री सुप्रामध्ये स्पेसिफिक अशी ऑर्डर आहे. माणिकडो खोऱ्यातले सांगडे साहेब तुम्ही इथं आलात, माणिकडो धरणातले बुडीत बंधारे हे प्रकल्पातून वगळण्यात येत आहे, अशा 3री सुप्रामध्ये झालं. नेतवडचा 100 MCFTचा बंधारा वगळण्यात आला आणि कर्जत करमाळा इथल्या तुळजाई इथलं प्रकल्प ऍड झाला. काही कारण नव्हतं. आपल्याकडचे प्रकल्प वगळून जर खालचे ऍड होत असेल ते आपल्या तालुक्याला अत्यंत घातक आहे, ते मलाही मान्य नाही. मला पुन्हा तो लढा द्यायचा आहे आणि माणिकडोचे बुडीत बंधारे आणि नेतवडचा बंधारा पुन्हा एकदा प्रकल्पात आणायचा आहे. त्याच्यासाठी मी लढा देत नाही. त्यासाठी पदावर असो नाही तर नसो, पण कशा पद्धतीने आणायचंय मार्गदर्शन करणारे अनेक लोक आहेत. त्या दृष्टिकोनातून पुढे जायचंय. निश्चितच शरद पवार साहेब आणि अजितदादांचा या तालुक्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामाच्या बाबतीत हात आहे. परिस्थिती निर्माण झाली आपल्याला माहीत आहे, पण पवार साहेबांचा विचार घेऊन, अजितदादांचं मार्गदर्शन घेऊन हा जुन्नर तालुका आपल्याला पुढे न्यायचा आहे. सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे आणि ते पुढे जाण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एवढंच या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो. बेनके साहेबांनी ज्याप्रमाणे या तालुक्याच्या हितासाठी काम केलं, त्या हिताच्या दृष्टिकोनातून मी पुढे काम करत राहील. तुम्ही सदिच्छा आणि शुभेच्छा देऊन जी मला आज ऊर्जा दिलेली आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. वास्तविक पाहता कार्यक्रमाला येऊ नये किंवा तसं नियोजन करू नये, तरी सुद्धा तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आला. विभागवार सगळे आले. मी तुम्हाला चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला ते पाहायला मिळते आणि अनेक कामं कशी केली, कुठं केली, कशा पद्धतीने पुढे जातोय, काय काय केले त्याचा उल्लेख मी करणार नाही. पण निश्चित प्रकारे तुमच्या आजच्या सदिच्छा आणि शुभेच्छा मला निश्चित प्रकारे त्यातून एक ऊर्जा प्राप्त होईल. एवढंच या निमित्ताने सांगतो. तुमच्या सर्वांचे आभार, धन्यवाद. इथं त्याला भेटायचं ते आपण भेटूच, नाश्ता करून पण आपण सर्वांनी जाऊ आणि अग्निदिव्याचं एक अंक आहे त्याचं प्रकाशन करून आपण पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद.